श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर आत्ताच करा, कारण आजचा व्हिडिओ विशेषतः कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी डोळे उघडणारा ठरू शकतो। आणि हो, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, कारण मार्च महिना साधा नाही आहे। तर कुंभ राशीमध्ये कोण येतं? ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात ग, श, स, श या अक्षरांनी होते त्या बहुतांश वेळा कुंभ राशीत येतात। जसं की तुमचं नाव गजानन आहे का, किंवा शीतल, किंवा संदीप, किंवा साक्षी? जर होय तर हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कुंभ राशीचा स्वभाव। कुंभ राशीचे लोक विचारांनी प्रगत, मनाने स्वतंत्र आणि थोडेसे हट्टी असतात। त्यांना आपला मार्ग स्वतः बनवायला आवडतो। कोणी सांगितलेलं आंधळेपणाने पाळणं त्यांना जमत नाही, पण कधी कधी हाच स्वभाव त्यांना एकटेही पाडतो। तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही बरोबर आहात पण लोक तुम्हाला समजत नाहीत? कमेंटमध्ये नक्की लिहा की माझी रास कुंभ आहे। तर कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाईल? मित्रांनो, मार्च महिना कुंभ राशींसाठी थोडासा धावपळीचा जाणार आहे। कामाचा व्याप वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील आणि दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करणं कठीण होईल। त्यानंतर आहे करिअर आणि काम। ऑफिसमध्ये तुम्हाला अचानक नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा घरी एखादं मोठं काम तुमच्यावर येऊ शकतं। उदाहरणार्थ, घरात लग्नाची तयारी चालू असेल किंवा ऑफिसमध्ये ऑडिट चालू असेल। सगळ्यांना वाटेल हे काम कुंभ राशीचाच माणूस करू शकतो आणि तुम्ही हो म्हणाल। पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त जबाबदाऱ्या घेतल्या तर मानसिक ताण वाढू शकतो। त्यानंतर आर्थिक स्थिती। आर्थिक प्रगतीची संधी येईल, पण कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका। जलद पैसे मिळवण्याचे प्रस्ताव येऊ शकतात। कोणी सांगेल हे कर, पटकन फायदा होईल। पण कुंभ राशींच्या व्यक्तींनो, हा महिना शॉर्टकटचा नाही, दीर्घकालीन स्थिरतेचा आहे। त्यानंतर आहे नातेसंबंध। मौज मजेचे प्रसंग येतील, पार्टी, गाठीभेटी, अचानक ट्रिप, पण त्यातही मर्यादा ठेवा। कधी कधी जास्त बाहेरगावी फिरल्यामुळे घरच्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं। उदाहरणार्थ, तुमचं मूल तुमच्याशी बोलायला वाट पाहत असेल आणि तुम्ही मोबाईलमध्ये गुंतलेले असाल। मार्च महिन्यात लहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात। त्यानंतर आहे आरोग्य। थकवा जाणवू शकतो, झोप पूर्ण होणार नाही। विशेषतः 15 मार्च नंतर मानसिक ताण वाढू शकतो, डोकेदुखी, अस्वस्थता। म्हणूनच योग, प्राणायाम किंवा फक्त 20 मिनिटे शांत बसणं हे आवश्यक आहे। त्यानंतर सावधगिरी काय बाळगावी? जास्त आश्वासने देऊ नका, कागदपत्रे नीट वाचा, आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा। त्यानंतर विशेष संदेश। मित्रांनो, हा महिना परीक्षा घेणार आहे, पण कुंभ राशीची खासियत काय आहे माहीत आहे का? ते संकटातही शांत राहतात आणि म्हणूनच मार्च महिना जरी धावपळीचा असला तरी शेवट गोड होऊ शकतो। त्यासाठी काय उपाय करायला हवेत? तर दर शनिवारी शनी मंत्र जपा किंवा फक्त मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ। विश्वास ठेवा, मार्ग नक्की सापडेल। जर तुमची रास कुंभ असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि सांगा तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जास्त चिंता वाटते। तर शेवटचा संदेश असा देऊ इच्छिते की मार्च महिना तुम्हाला थकवेल पण तोडणार नाही, जो तुम्हाला मजबूत करेल। आणि लक्षात ठेवा, कधी कधी धावपळ हीच प्रगतीची खूण असते। मी आहे प्रिया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण पाहणार आहोत मीन राशीचा मार्च महिना कसा जाईल। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।